नमस्कार, मी पेनबुरी येथून प्रदीप बाजीराव भोतेकर, जय जिजाऊ शेतकरी गट चा निमंत्रक असून जय जिजाऊ शेतकरी गट पाणी फाउंडेशनचा फार्मर कप मध्ये सहभागी गट आहे। आम्ही आज सर्व मिळून दशपर्णी अर्क बनवत आहे आणि दशपर्णी अर्काची प्रत्येकाची सामग्री प्रत्येकाला एक 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 करून ते वाटून 10 लिटर गोमूत्र व 5 किलो गाईचे शेण आणलेले आहे। मी रवी मधुकर बोरकर पेनबुरी। मी दशपर्णीसाठी कमिटीचा पाला आणला 2 किलो। नमस्कार, मी हरिभाऊ बोरकर बोलतो। मी लिंबाचा पाला 5 किलो आणला दशपर्णीसाठी। नमस्कार, मी भगवान पांडुरंग भुतेकर पेनबुरी इथून बोलत आहे। दशपर्णी अर्क बनवत आहे, त्याच्यासाठी मी अर्धा किलो लसण आणलेला आहे। नमस्कार सर, मी अनिल लोकडे बोलतो। हे सीताफळाचा 3 किलो पाला आणला दशपर्णीसाठी। मी गजानन सरनाईक, मी एरंडीचा पाला आणलेला आहे। मी भगवान काशीनाथ साळेगावकर, मी मिरची काय मी 2 किलो मिरचीसाठी आणला। नमस्कार, राजूअप्पा प्रभूअप्पा साळेगावकर, दशपर्णीसाठी मी 2 किलो एरंडाचा पाला आणलेला आहे। नमस्कार, मी निलेश गणपत बोरकर। आज आम्ही दशपर्णीसाठी करंजीचा 2 किलो पाला आणलेला। नमस्कार, मी गोपाल आत्माराम पिसाळ, रायनार पेनबुरी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। दशपर्णी अर्क बनवण्यासाठी आम्ही रुईचा पाला 2 किलो आणलेला आहे। नमस्कार, मी मोहन बोरकर, दशपर्णीसाठी चिडीचा 2 किलो पाला आणलेला आहे। प्रकरणासाठी आम्ही पपईचा पाला आणलेला आहे। तर अशा प्रकारे जय जिजाऊ शेतकरी गट पेनबोरी येथील गटातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सर्वांनी निविष्ठा वाटून घेऊन सर्वांनी या ठिकाणी आज 200 लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे। हा 200 लिटर दशपर्णी अर्क एका महिन्यात तयार होऊन आपल्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये हे कीड नियंत्रणाचे काम करणार आहे। अशा पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात दशपर्णी अर्क तयार केलेला आहे। तर आज यांनी ईर्जित पद्धतीने आपले फार्मर कप स्पर्धेत गुण मिळवले आहे।